भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं परम साध्य, त्याचा अनुभव आपल्याला सांगतात. विठ्ठल भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या भोयटे वस्तीवरती आज या ठिकाणी आपलं हे नैमित्तिक कीर्तन आहे. वैकुंठवासी रामचंद्र सखाराम भोईटे अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समस्त भोईटे परिवार, सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्याने प्रेमाने ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. कीर्तन सेवेकरता या ठिकाणी उपस्थित असलेले सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते सज्जन, माता भगिनी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व टाळकरी मंडळी, सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी अण्णा जे आहेत ते पंढरीचे, आळंदीचे वारकरी होते. तसं पाहायला गेलं तर हा सगळा भोईटे परिवार पारमार्थिक आहे. दरवर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, स्वतंत्र या भोईटे वस्तीवर सप्ताह संपन्न होतो. ज्ञानेश्वरी पारायण होतं, गाथा पारायण होत असतं. त्याच्याकरता ही सगळी जुनी मंडळी आहेत आणि त्यांनी हे बीज या घराण्यामध्ये लावलेलं आहे. वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय काळे बाबा यांची विशेष कृपादृष्टी या घराण्यावर होती. बाबांचाच असलेला हा परिसर आहे आणि म्हणून पारमार्थिक संस्कार असल्यामुळे आळंदीची, पंढरीची एकनिष्ठ असलेली वारी, मला वाटतं महिन्याची 15 दिवसाची त्यांची वारी होती. म्हणजे मोठ्या वारीला ते जातच होते, परंतु 15 दिवसाची वारी, आळंदीची असेल तर आळंदीला, पंढरपूरची असेल तर पंढरपूरला ते वारी करता जात होते. त्यांची परंपरा आजही त्यांच्या घरातल्यातली सगळी मुलं चालवतात. तेव्हा अगदी सहज त्यांनी आपला देह त्याग केला. जन्मभर काही नामस्मरण केलं, चिंतन केलं. एकत्रित कुटुंबाचा एक आदर्श त्यांनी त्या ठिकाणी जगापुढे ठेवलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपल्याला एकत्रित कुटुंब कुठेही पाहायला मिळत नाहीत.
एकत्र कुटुंब ठेवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्याच्याकरता फार मोठा त्याग करावा लागतो. मला तर असं वाटतं जी लोक एकत्र कुटुंबात राहतात त्यांना स्वतंत्र परमार्थ करायची सुद्धा काही गरज नाही. अशा पद्धतीने ज्यांनी आपलं कुटुंब एकत्र ठेवलं, जन्मभर परमार्थ केला आणि भगवंताचं नामस्मरण चिंतन करत करत त्यांनी देह ठेवला, असे असणारे अण्णा आणि त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. विठ्ठल 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 त्यांच्या घरामधील सगळी नातू वगैरे संस्कारित आहेत. परिसरामध्ये कुठेही कीर्तन असलं, प्रवचन असलं, ही सगळी मंडळी कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित असतात. मी मागच्या सप्ताहाच्या वेळेस सुद्धा उल्लेख केला. माधव असेल, केशव असेल, यांना सुद्धा चांगले परमार्थिक संस्कार लागलेले आहेत. वास्तविक पाहता काल माझं कीर्तन जळगावच्या पुढे होतं. मी त्याला विनंती केली, माधवला सांगितलं मला काही येणं शक्य नाही, दुसऱ्या कोणाचं करून घ्या. माधवने सांगितलं काही झालं तरी चालेल, पण तुम्हालाच यायचं आहे कीर्तनाला. प्रेम असल्यानंतर आग्रह असतो. मी रात्रीचंच रिझर्वेशन केलं. रात्री बरोबर 1 वाजता बसलो. सकाळी 8 वाजता दौंड स्टेशनला आलो आणि आळंदीहून गाडी बोलवली. कारण प्रेमाची मंडळी असल्यामुळे प्रेमामध्ये मनुष्य काही तडजोड करायला तयार होत असतो. विठ्ठल 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 जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्ध करण्याची पद्धत आहे. श्राद्ध शब्दामध्येच श्रद्धा हा शब्द आलेला आहे. आपले जे पूर्वज आपल्याला सोडून गेले, आई वडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांच्या संबंधाने श्रद्धा प्रगट करण्याचा दिवस म्हणजे श्राद्ध. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जरी स्थूल शरीर एखाद्याचं पडलं तरी सूक्ष्म शरीर मानलेलं आहे. स्थूल शरीर वेगळं आहे, सूक्ष्म शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. बरं का, आत्मा ह्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. माणसाचं स्थूल शरीर जरी पडलं तरी त्याचं सूक्ष्म शरीर असतं आणि त्या सूक्ष्म शरीरावर संस्कार करावे लागतात. स्थूल शरीराला सोडून सूक्ष्म शरीर 10व्याच्या दिवशी बाहेर निघतं. गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि मग त्याच्यावर संस्कार करण्याकरता म्हणून हे सगळे पिंडदान वगैरे सगळे विधी केले जातात. श्राद्ध वगैरे केलं जातं, मासिक श्राद्ध केलं जातं आणि हे शेवटचं वार्षिक श्राद्ध आहे. आणि मग नंतर आपण भाद्रपद महिन्यामध्ये श्राद्ध करतो, ते एक श्राद्ध आहे. श्राद्धाचे तसे अनेक प्रकार सांगितलेले आहेत, परंतु आवश्यक असलेलं जे श्राद्ध आहे ते मासिक श्राद्ध सांगितलं आणि हे शेवटचं जे आहे वर्ष श्राद्ध सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल त्या जोर संस्कार करण्याकरता गेलेले लोक आहेत, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आपल्याकडे श्राद्ध करण्याचा विधी आहे. श्राद्ध केल्यानंतर जे गेलेले जे जीव असतात, आपण जे काही इथे अर्पण करतो, श्राद्धाच्या निमित्ताने अन्नदान करतो, ज्ञानदान करतो, त्याचं सर्वाचं अदृष्ट तयार होतं आणि ते अदृष्ट त्यांना तिथे प्राप्त होतं. इथे आपण महिन्याला श्राद्ध केलं की त्याचं अदृष्ट तयार होतं आणि त्यांना तिथे मिळतं.
ते जिथं असतील त्याच्या स्वरूपात त्यांना ते अदृष्ट मिळतं, त्यांना तृप्ती प्राप्त होते आणि तृप्ती झाल्यानंतर ते आशीर्वाद देतात असं वर्णन केलंय. आशीर्वाद देते तया कुळा राम, आशीर्वाद देते तया कुळा, आशीर्वाद देते तया कुळा, आशीर्वाद देते तया कुळा. तुका म्हणे पितृ कल्याण इच्छिती, आशीर्वाद देते तया कुळा, आशीर्वाद देते तया कुळा. तुका म्हणे पितृ कल्याण इच्छिती, आशीर्वाद देते तया कुळा, आशीर्वाद देते तया कुळा. पितर आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे जे काही कुळातले लोक असतात त्यांचं सर्व काही व्यवस्थित चालतं. कदाचित आपण पितरांच्या करता एखाद्याने श्राद्ध केलं नाही, पिंडदान केलं नाही. काही लोक असं म्हणतात, काय गरज आहे पिंडदान करण्याची, श्राद्ध करण्याची? इथं आपण पिंडदान करायचं आणि तिथं त्यांना प्राप्त होतं असं कोणी सांगितलंय? आणि असं जर असतं तर जेव्हा बाहेर प्रवासाला गेलेला मनुष्य आहे त्याला शिदोरी तरी घेऊन जायची काय गरज आहे? त्याला घरीच दाखवायचा नाही वधी, म्हणजे त्याला मिळेल असं काही लोक आक्षेप घेतात. परंतु शास्त्रामध्ये असं सांगितलंय की देवाने केलेली व्यवस्था आहे. जसं आपण आपल्या घराच्या समोरच्या पत्राच्या पेटीत पत्र टाकलं की ते आपोआप ज्या माणसाच्या नावाचं आहे त्याला जाऊन पोचतं, कारण मध्ये पोस्टाची व्यवस्था आहे. तशी देवांनी केलेली एक व्यवस्था आहे. इथे आपण जरी तर्पण केलं, इथं जरी आपण श्राद्ध केलं, त्यांच्या निमित्ताने सत्कर्म केलं, देव त्याचा अदृष्ट तयार करतात, पुण्य तयार करतात आणि ते पुण्य त्यांना तिथे देतात. विठ्ठल विठ्ठल आणि मग पितर जे असतात ते आशीर्वाद देतात. मोदन्ते पितरो नृत्यन्ते देवता सनाथाच इयं भूर्भवती. आणि मग त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कुळातले जे लोक असतात त्यांना पुत्र, धन, आयु वगैरे सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होत असतात. कदाचित आपण जर पिंडदान केलं नाही, श्राद्ध केलं नाही, जन्मभर त्यांची सेवा केली नाही, केवळ श्राद्धच करायचा असा अर्थ नाही बरं का, जन्मभर सुद्धा त्यांची सेवा करायला सांगितलं, त्यांना प्रसन्न ठेवायला सांगितलं. आणि मग नंतर गेल्यानंतर श्राद्ध केलं, पिंडदान केलं तर ते आशीर्वाद देतात. नाही केलं तर काय होईल? पुराणामध्ये असं आलंय की जर नाही केलं तर गेलेले पितर आहेत त्यांना ते काही भेटत नाही, ते अतृप्त राहतात आणि मग ते कुळातल्या लोकांचं रक्त शोषण करतात. मग कुळामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी तयार होतात. एखाद्याला मुलगा न होणं, एखाद्याचं लग्नच न जमणं, एखाद्याला सारखंच काहीतरी व्याधी निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या, अनेक उपचार करून सुद्धा ह्या गोष्टी कधी कधी टळत नाहीत. मग शेवटचा उपाय म्हणून लोक विचारतात, कोणाला तरी विचारलं की ते सांगतात तुम्हाला पितृदोष आहे. पितृदोष म्हणजे काय? पितरांचं कार्य व्यवस्थित केलं नाही किंवा जन्मभर पितरांना नीट सांभाळलं नाही. विठ्ठल विठ्ठल आहे तेव्हा जर व्यवस्थित सांभाळलं, त्यांचे आशीर्वाद घेतले तर बघा तुम्ही, ज्या घरामध्ये आईवडिलांची नीट सेवा होते, ज्या घरामध्ये ज्येष्ठांची नीट सेवा होते, गेल्यावर सुद्धा त्यांचं श्राद्ध कार्य पुण्यस्मरण व्यवस्थित होतं, त्या घरात शक्यतो काही अडचणी येत नाही. प्रत्यक्ष तुम्ही पहा, अशी घरं आपल्याला पाहायला मिळतात. ज्या घरामध्ये व्यवस्थित लोक घरातल्या लोकांना, ज्येष्ठांना मान देतात, त्यांची व्यवस्थित सेवा करतात, गेल्यानंतर सुद्धा त्यांचं यथोचित कार्य करतात, त्या घरामध्ये शक्यतो काही अडचणी राहत नाहीत. समजा एखाद्याच्या राहिल्या तर त्याने काय करायचं, त्याच्याकरता सुद्धा शास्त्रात उपाय सांगितले. त्यांच्याकरता आपण परत भगवंताचं नामस्मरण, चिंतन,
काहीतरी श्राद्ध कर्म करायचं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून श्राद्धविधी सांगितलाय. गरुड पुराणामध्ये त्याचं विस्तृत विवेचन आलेलं आहे. जीव शरीर सोडल्यानंतर त्याचा प्रवास कसा होतो, पहिल्या महिन्यात तो कुठं जातो, दुसऱ्या महिन्यात कुठं जातो, कोणती नदी ओलांडून जातो, काय काय त्या नदीमध्ये त्याला सहन करावं लागतं. ज्याने या ठिकाणी सत्कर्म केलं असेल, ज्याने या ठिकाणी अन्नदान केलेलं असेल, ज्याने या ठिकाणी नामस्मरण चिंतन केलं असेल, त्याला बहुतेक अडचणी येत नाही. परंतु इथं जर कोणी अन्नदान केलं नसेल, चिंतन केलं नसेल, सत्कर्म केलं नसेल, तर मग मात्र पुढे त्याला खूप अडचणी येतात. एक फार मोठा राजा होता, काही त्याने पुण्यकर्म केलं, तो ब्रह्मलोकाला गेला असं वर्णन आलं एका पुराणामध्ये. पण तिथं गेल्यानंतर त्याला सारखीच भूक लागायची. ब्रह्मदेवाला विचारलं, मी तर असं ऐकलं होतं, तो म्हटला की ब्रह्मलोकामध्ये काही भूक नाही, तहान नाही, पण मला सारखीच भूक लागते. का बरं? ब्रह्मदेवाने सांगितलं, मृत्यूलोकामध्ये तू असताना कधीच अन्नदान केलं नाही, म्हणून तुला इथं भूक लागते. विठ्ठल विठ्ठल म्हणून श्राद्ध केलं पाहिजे. त्या ठिकाणी मोठ्यांची सेवा केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी शारीरिक तप सांगत असताना असं म्हटलंय, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, ते सेवेशी कीर शरीरे लोन की जे. म्हणून आपलं हे श्राद्धाचं कीर्तन आहे, नैमित्तिक कीर्तन आहे. या निमित्ताने या ठिकाणी अन्नदान वगैरे तर आहेच, परंतु ज्ञानदान महत्वाचं आहे, भगवंताचं नामस्मरण हे महत्वाचं आहे. त्याच्याकरता आपलं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपला अनुभव सांगितलेला आहे. का बरं तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात? काही लोक असे असतात, विचारलं तरी सांगायला तयार नाही. काही लोक असे असतात, विचारलं तरच सांगतात. आणि काही लोक असे असतात, विचारलं नाही तरी सांगतात. विचारलं तरी काय काय मंडळी सांगायला तयार नाही. एसटी डेपोमध्ये असणारी माणसं, आमक्या गावाला जायला एसटी किती वाजता आहे असं विचारलं, 5 मिनिटं तर ते आपल्याकडे बघतच नाहीत. वास्तविक पाहता सांगण्याचं त्यांचं काम आहे. एखाद्या माणसाला जर विचारलं, अमक्या अमक्या गावाला रस्ता कोणता जातो, तो म्हणतो, तुला सांगायला मी इथं उभा राहिलोय का? सांगायला तयार नाहीत माणसं, वेळच नाही कोणाला. काही माणसं मात्र विचारल्यानंतर सांगतात. आणि शास्त्राचा असा नियम आहे, विचारलं तरच सांगावं. का बरं? नाही विचारलं तर आणि सांगायला जर आपण लागलो तर समोरच्याला आपल्या सांगण्याची किंमत कळत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून माणसाने विचारलं तरच सांगावं. ज्याला समोरच्याला जे आवडत नाही ते जर आपण सांगायला लागलो, तो ऐकून घेतो आणि नंतर आपली निंदा करण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो आपला परमार्थ सुद्धा माणसाने सगळ्याच ठिकाणी प्रगट करू नये. जिथं परमार्थाचं वातावरण नाही अशा लोकांना परमार्थ जर सांगायला गेला तर आपल्याला त्रास होतो. विठ्ठल विठ्ठल पण संत असे असतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये सगळ्याच्या विषयी प्रेम आहे, दया आहे. लोकांनी जरी त्रास दिला तरी ते सांगायला तयार असतात. माऊलींना त्रास झाला, तुकाराम महाराजांना त्रास झाला, सांगितलं म्हणून त्रास झाला, लक्षात ठेवा. पण तरी सुद्धा त्यांनी तो त्रास सहन केला आणि आपल्याला सांगितलंच. आजच्या अभंगामध्ये महाराज अनुभव सांगतात. आपल्या जीवनामध्ये आपण काय साध्य प्राप्त केलं त्याचा अनुभव सांगतात. आम्ही आमच्या जीवनामध्ये असं काही साध्य प्राप्त केलं की आता आम्हाला काही करायचं शिल्लक राहिलं नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये असं साध्य प्राप्त करून घ्या जेणेकरून तुमच्या जीवनात तुम्हाला काही करायचं शिल्लक राहणार नाही. आपण जन्मभर करतो परंतु करायचं शिल्लक राहतं. त्याचं कारण असं
नेमकं काय करायचं आपल्याला कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्मभर मनुष्य करत राहतो, केलंही पाहिजे, परंतु नेमकं जीवनाचं काय परमसाध्य आहे ते माणसाने डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर आपण जे साध्य ठेवतो ते सारखं बदलणारं साध्य असतं. नेहमीच आपण चिंतन करतो. लहानपणी मुलाच्या समोर साध्य असतं आपल्याला शिक्षण झालं पाहिजे, पण शिक्षण झाल्यानंतर साध्य संपतं असं नाही. नोकरी लागली पाहिजे, मग नोकरी हे साध्य होतं आणि शिक्षण हे त्याचं साधन होतं. बरं, नोकरी लागली, संपलं का हो साध्य जीवनातलं? परत असं वाटतं आता लग्न झालं पाहिजे. लग्न झालं, संपलं का साध्य? नाही, मुलं बाळं झाली पाहिजे, मग त्यांचंही शिक्षण झालं पाहिजे, त्यांनाही नोकरी लागली पाहिजे, त्यांचंही लग्न झालं पाहिजे, मुलं बाळं झाली पाहिजेत. हे लौकिक साध्य आहे, हे सारखं बदलत राहतं. असं साध्य आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की जे प्राप्त झाल्यानंतर आता असं वाटलं पाहिजे, बास, आपण आता कृतकृत्य झालो. विठ्ठल विठ्ठल संसारात असं बास असं कधी वाटत नाही, पण परमार्थामध्ये मात्र एक अवस्था अशी येते की तिथे माणसाला वाटतं आता कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो झालो कृतकृत्य कृतकृत्य झालो झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, कृतकृत्य झालो झालो. मी दे इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावले संते तुम्ही सांभाळले. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो पावलो, इच्छा केली ते पावलो पावलो. याला जीवनातलं परम साध्य म्हणतात. तुकाराम महाराजांना सुद्धा हे साध्य प्राप्त झालं आणि म्हणून तुकाराम महाराजांनी हे साध्य सांगितले. आपल्याला आलेला अनुभव संतांनी आपल्याला सांगितलेला आहे, कारण आनंदाचा अनुभव आहे. सामान्य एखाद्या व्यवहारातला आनंदाचा अनुभव आला तर माणसाला सांगावं वाटतो, मला मुलगा झाला, माझ्या मुलाचं लग्न झालं, माझ्या मुलाला नोकरी लागली. लोक सगळ्यांना सांगत सुटतात, कारण तो आनंदाचा अनुभव असतो. तसं परमार्थामध्ये सुद्धा आनंद प्राप्त झाला, विशिष्ट काय अनुभव आला तर संत जे असतात ते प्रगट करतात, सांगतात. आत असलेलं जे आहे ते लगेच बाहेर निघायला लागतं. कोणाकोणाला आनंद झालेला आहे लगेच बाहेर दिसतो चेहऱ्यावर. कोण कोण कीर्तन ऐकते ते सुद्धा चेहऱ्यावरून कळतं बरं का. कोणाला कोणाला कीर्तन ऐकताना आनंद होतो हे सुद्धा चेहऱ्यावरून कळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या जीवनामध्ये मी जे साध्य प्राप्त करून घेतलं ते तुम्ही सुद्धा जीवनात प्राप्त करून घेतलं पाहिजे. संतांचं असं असतं, जे आपल्याला प्राप्त झालंय ते सगळ्यांना मिळालं पाहिजे. सेवितो हा रस वाटितो आणि का
म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला जे साध्य प्राप्त झालं ते सांगतात पहिल्या चरणामध्ये. माझा शेवट गोड झाला. नुसता गोड झाला नाही तर बहु गोड झाला. माझा शेवट जो आहे तो खूप चांगला झाला. आता हा शेवट म्हणजे नेमका कोणता? शेवटचा दिवस कोणता दिवस आहे? शेवट होणं म्हणजे काय आणि शेवट गोड होणं म्हणजे काय? तुम्ही आम्ही ज्याला शेवट समजतो तो खरा शेवट नसतो बरं का. आपण कशाला शेवट समजतो? एखाद्या माणसाचं शरीर पडलं, मनुष्य मेला की आपण म्हणतो त्याचा शेवट झाला. पण मरणं म्हणजे शेवट होणं नाही. जरी तो मेलेला असला पण तरी सुद्धा तो मनुष्य सूक्ष्म शरीराने असतो. त्याच्या कर्मानुसार, त्याच्या वासनेनुसार तो परत दुसरीकडे कुठंतरी जन्म घेत असतो. म्हणजे अजून त्याचा शेवट झालेला नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण दरवर्षी उदाहरण सांगत असतो. मोबाईल जरी बदलला तरी सिम कार्ड तेच राहतं. फक्त शरीर बदलतं. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन ओढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. जसं मनुष्य जीर्ण वस्त्र टाकून देतो आणि नवीन कपडे घालतो